विरोधात आपण पाहू शकता सिद्धिविनायक इनगाव संघ असेल शंकर विषय यांचा संघ पाहायला मिळेल मैदानाच्या आत. खरं तर आमचे ऑफिशियल अंपायर देखील आपण पाहू शकता आमचे DK सर ॲक्शन मध्ये पाहायला मिळतील. अमर सर आपण पाहतात DK सर आणि त्यांच्या समवेत शंकर विषय असतील. चांगली मॅच पाहायला मिळेल. परंतु दुसऱ्या बाजूला मंगेश आणि त्यांच्या समवेत प्रदीप हे देखील पाहायला मिळतील. चांगली लढत होईल यातील मात्र शंका नाहीये. सामना 4 षटकांचा आहे. पहा इनगाव संघ सुरुवातीचे 3 षटक 3 षटकांसाठी तुम्हाला 15 मिनिटांचा वेळ आहे. जसा पहिला चेंडू पडेल टायमर सुरू होईल आणि 15 मिनिटांकडे लक्ष जाईल. तुम्ही 15 मिनिटांमध्ये किती षटक कंप्लीट केले. जर का तुम्ही जास्त वेळ घ्याल तर तुम्हाला चौथ्या षटकामध्ये एक खेळाडू पलट्या सर्कलमध्ये घ्यावा लागेल. तर जांभली संघ जर या स्पर्धेत आज टॉप 4 मध्ये जर जातो तर जांभली गावाचे शाखा प्रमुख विजयजी सावंत यांच्या माध्यमातून नक्कीच जांभली संघाला अलिबाग टूर मात्र दिली जाईल. फुलटॉस बॉल ऑन सेटला पण पाहता गॅपमध्ये बॉल ढकललाय. फटका चांगला आहे. आउट विल फास्ट परंतु डीप मध्ये चांगलं प्रोटेक्शन. डीप मध्ये खेळाडू त्या ठिकाणी आपण पाहतात सागर होते. भरपूर लांबचा अंतर गाठलं. जबल 15 ते 20 मीटरचं अंतर मात्र गाठत असताना बॉलला अडवलं. चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी परंतु पहिल्याच बॉलवरती 2 धावा पाहायला मिळतील. खरं तर आतिश पाटील जे श्रीलंकेवरून या सामन्यांचा आनंद घेत आहेत त्यांचे मनपूर्वक स्वागत. खरं जांभली संघाला नक्कीच शुभेच्छा आल्या. त्यांचं मनपूर्वक स्वागत. आणि की जे प्रेक्षक ऑनलाईन या सामन्याचा आनंद घेतात त्या सर्व प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत. वेलकम आहे आपल्या सर्वांचं. आपण ही स्पर्धा पाहतात जय हनुमान मित्रमंडळ कानोर आयोजित सरपंच चषक 2025. फुल लेन बॉल फटका चांगला डिकी आहे त्या ठिकाणी. दत्ता कडाव सरांना पाहतात. चांगली फिल्डिंग अगदी शेवटपर्यंत बॉलवरती नजर पाहायला मिळते. वेट अँड वॉच चांगला क्रिकेट चांगली फिल्डिंग. जेव्हा जेव्हा तुम्ही चांगलं काम करता तेव्हा तुमचं कौतुक हे नक्कीच होतं आणि आता DK सरांचं कौतुक होतोय. चांगली फिल्डिंग बॉलला अडवलंय. कोणत्याही प्रकारची धाव मिळणार नाहीये. फटका अमर सर हा भरपूर वेगानं मारला होता. फलंदाज आपण पाहतात खरं तर मंगेशनं परंतु या चेंडूवरती कोणत्याही प्रकारची धाव नाहीये. डॉट बॉल. यॉर्कर लेन खोदून काढलाय परंतु 20 शेप मध्ये खेळाडू आहेत लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये. या चेंडूवरती एक धाव मिळेल. अगदी ज्या प्रकारे मागच्याच मॅच मध्ये जांभिवली संघाने गोलंदाजी केली होती अगदी त्याच गोलंदाजीची सतत आठवण करून देत असताना आपण पाहता इनगाव संघाचे हे गोलंदाज यश आपण पाहता. यश चांगली सुरुवात करत असताना आपल्या संघाची आतापर्यंत 4 बॉल फेकले. 4 बॉल मध्ये 4 धावा खर्च केल्यात. फुल टॉस बॉल गॅप मध्ये बॉलला ढकललाय आणि आता बॉल जाईल सरळ वेगाने बाउंड्री लाईनच्या बाहेर. या मॅचचा हा पहिला घणाघाती प्रहार पहिला चौकार. फुलटॉस बॉल आणि फुलटॉस बॉल वरती मात्र 4 धावा पाहायला मिळत आहेत. अगदी चुकीचा चेंडू खरं तर फुलटॉस आणि त्या चेंडूवरती मात्र 4 धावा वसूल केल्यात. कधी कधी खराब चेंडूवरती तुम्हाला चांगला विकेट सुद्धा मिळून जातो परंतु कधी कधी चांगल्या चेंडूंवरती आणखीच मोठ्या धावा देखील येत आहेत. गुडलेन शॉटचा बॉल ऑन सेटला खेळण्याचा प्रयत्न खेचून मारण्याचा प्रयत्न इथे केला होता परंतु इथे रनाची संधी धोका आणि यस इथे धोका लागलाय. टीम धोके संघाला परतावा लागेल. सलामीवीर सेट बॅट्समन त्याला केलंय अपसेट. या मॅच मध्ये फलंदाज आपण पाहतायत खर तर प्रदीप रनआउटच्या माध्यमातून त्याला परतावा लागेल. मैदानाच्या बाहेर पहिला धक्का. फलंदाज असे प्रश्न नक्कीच मैदानाच्या प्रदीपनं मंगेशला विचारले
परंतु मैदानाच्या आत आपण पाहतात सध्या तरी शेवटच्या बॉलवरती घाई झाली आणि आपण नेहमी असं म्हणतो की अति घाई आणि संकटात नाही, परंतु मैदानाच्या आत घाई केली आणि आता प्रदीपला डगआउट मध्ये जावं लागलं. पहिला धक्का मात्र लागलाय टीम ढोके संघाला. षटक क्रमांक पहिला देखील संपलाय. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना टीम जय हनुमान ढोके संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 8 या धावफलकावरती. एका गडाच्या मोबदल्यात यशनं चांगली गोलंदाजी केली. खरं तर यश हे एक नवके गोलंदाज आहेत, यंग टॅलेंट. येस 7 धावा असतील, माफी असावी. थोडंसं करेक्शन स्कोरिंग मध्ये केले जाते या ठिकाणी. 7 धावा धावफलकावरती आहेत. सात धावा धावफलकावरती पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर अगदी पहिल्याच ओव्हरमध्ये पहिला धक्का देखील लागलाय. परंतु आता मैदानाच्या आत एक हार्ड हिटर फलंदाज अर्थातच रुपेशला पण पाहता नक्कीच रुपेश भोईर आहेत मैदानाच्या आत, नवीन बॅटर आलेत. खरं तर ढोके टीमचा बाहुबली म्हटलं तरी देखील काही हरकत नाही, कारण की प्रचंड ताकदीचे नक्कीच ते वापर देखील करतात मैदानामध्ये फटकेबाजी करत असताना. आणि जेव्हा कासगावच्या मैदानावरती मानकुली संघानं आयोजन केलं होतं तेव्हा आम्ही नक्कीच त्यांची बॅटिंग पाहिली होती आणि तेच रुपेश मात्र मैदानाच्या आत दाखल झालेत. चला जास्त वेळ घ्यायचा नाहीये इनगाव संघ. पहिल्या 3 षटकांसाठी तुम्हाला 15 मिनिटांचा वेळ असेल. तर चला पंच, आपण मॅच कोणत्या प्रकारची थांबवायची नाहीये, मॅच स्पीडअप ठेवायचे, मॅचचा रिदम तोडायचा नाहीये. यस, मॅच ऑन. षटक क्रमांक दुसरा गोलंदाज बॉलिंग मागवती आपण पाहता. खरं तर जयेश आलेत आणि जयेशांचा स्वागत मात्र स्क्वेअर कटने केलाय. फटका अप्रतिम, बॉल मात्र सीमारेषा बाहेर. 4 धाबा. पहिल्याच बॉलवरती चौकार आलाय. चौकाराच्या मदतीनं टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 11 धाबा. अगदी या ठिकाणी आपण पाहतात बॅकफूट वरती आले होते, फाईन लेग मध्ये खेळण्याचा प्रयत्न करायचा होता या ठिकाणी फलंदाज रुपेशला, परंतु बॅट अँड बॉलचा संपर्क नाहीये. अगदी गोलंदाज जयेशनं पाहिलं की बॅट्समनचा टान्स इथे बदलला जातोय आणि अगदी हा चेंडू पाहिला तर अगदी शरीरावरती फेकलाय. चांगला चेंडू, डॉट बॉल आलाय. कमबॅक करत असताना चौकारानंतर डॉट बॉलनं. खरं तर आज धाबा देखील बनल्या गेल्या, परंतु लो स्कोरिंगची मॅच देखील आपण पाहिली. रिव्हर्स केला प्रयत्न, परंतु आता या ठिकाणी आपण पाहतात हा चेंडू चांगला आहे. पंचांचा इशारा येतोय की हा चेंडू डॉट आहे. अगदी रिव्हर्स केल्याचा प्रयत्न होता, परंतु हा देखील चेंडू डॉट आलाय. चांगली कामगिरी सध्या तरी पंचांच्या माध्यमातून. अगदी जगदीश दूधकर सरांना आपण पाहता मेन पंचच्या भूमिकेत आणि त्यांच्या समवेत स्क्वेलेकचे पंच आमचे बाळा माने सरांना आपण पाहता मॅन फ्रॉम कल्याण. चांगली कामगिरी कालच्या दिवसात देखील या पंचांची झाली आहे. त्यांच्या समवेत आमचे दत्तात्रय कळाव, खरं तर दत्ता डीके सर. ओव्हरपिच बॉल ऑन साइडला किसलाय, फटका गॅप मध्ये आहे. अप्रतिम स्ट्रोक, परंतु डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. डीप मध्ये खेळाडू पोहोचलेत आणि या चेंडूवरती एकच धाव मिळेल. अगदी गॅप मध्ये फटका होता, परंतु त्या ठिकाणी कौतुक करेन मी खेळाडूचं. चांगली फिल्डिंग वेगाने चेंडूवरती आले आणि तदनंतर बॉलवरती आल्यानंतर अगदी उचलफेक चांगली पाहायला मिळाली. अगदी चेंडूवरती येणं, वाकणं, उचलणं आणि फेकणं, तब्बल 4 क्रिया या एकाच ऍक्शन मध्ये डीप मध्ये खेळाडूने केल्या. चांगली फिल्डिंग, 1 धाव मिळाली सिंगलच्या मदतीने. टीमची टोटल जाऊन पोहोचली ती 12 धाबा.
यॉर्कर लेन खुदून काढलाय फटका चांगला आला न कापेटनं बॉलला ढकलला एक्स्ट्रा कव्हरला बॉल जाईल सरळ जमिनीला दन 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 करत सीमारेषा बाहेर मंगेशच्या बॅटमधनं चौकार. अगदी गॅप मधनं बॉलला अगदी पाठवलं डीप मध्ये अगदी एक्स्ट्रा कव्हरला चिरत फाडत दुभागत मात्र 4 धावा वसूल केल्यात. गुडलँड स्पॉटचा बॉल ऑन साइडला पुल करण्याचा प्रयत्न परंतु टप्पा पडल्यानंतर अगदी हा चेंडू डीप मध्ये राहिलाय. सबमरीन डिलिव्हरी अगदी शेवटचा चेंडू मात्र डॉट आलाय आणि या ओव्हरचा शेवट मात्र डॉट बॉल न पाहायला मिळतोय. षटक क्रमांक दुसरंही संपलंय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर बॅटिंग करत असताना पहिल्या सत्रात जय हनुमान ढोके संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले 1 गडी बाद 16 धावा. स्टॉप वॉच सुरू आहे. टाइमर देखील सुरू आहे. 15 मिनिटांचा बेल तुम्हाला पहिल्या 3 षटकांसाठी दिलाय परंतु शेवटचे 6 मिनिटं शिल्लक आहेत. चांगली कामगिरी सध्या तरी फास्ट क्रिकेट आपण पाहता या 2 संघांच्या माध्यमातून. षटक क्रमांक 3 गोलंदाज बॉलिंग मार्क वरती किरण आलेत. इथे स्लोवर गतीचा चेंडू फटका फसला एक्स्ट्रा कव्हरला खेळाडू पोहोचतायत फटका फसला आणि तदनंतर रुपेश भोईरला आता परतावा लागेल मैदानाच्या बाहेर. इथनं झून एक धक्का लागतोय बॅटिंग करत असताना जय हनुमान ढोके संघाला. रुपेश बॅक टू दी पवेलियन. अगदी ह्या चेंडूवरती गॅप मध्ये खेळण्याचा प्रयत्न झाला मैदानाच्या रुपेश यांच्या माध्यमातून परंतु डीप मध्ये अगदी लॉंग ऑफ मधून अगदी एक्स्ट्रा कव्हर पर्यंत पोहोचल्यानं चांगला कॅच डीप मध्ये स्वीकारण्यात आला. दुसरा धक्का लागलाय टीम जय हनुमान ढोके संघाला. अगदी कॅप्टनने देखील सांगितलं की याआधी आमच्या 2 लढती झाल्यात. अगदी एक मॅच इनगाव संघाने जिंकला तर एक मॅच ढोके संघाने जिंकला परंतु या मॅच मध्ये कोणता संघ जिंकणार कोणता संघ लगातार 2 वेळा जिंकण्याचा विक्रम मात्र पाहायला मिळेल. परंतु या मॅच मध्ये दोन्ही टीमला 100% योगदान द्यायचं आहे. प्रत्येक मॅच नवीन असते. गतीमध्ये परिवर्तन पुन्हा एकदा स्लोवर बॉल व तदनंतर अगदी बॉलवरती अगदी प्रेमाने मितपणे बोट फिंगर रोल केली आणि तदनंतर बॉल देखील वळण घेतोय. चांगला चेंडू डॉट बॉल. जेव्हा जेव्हा गोलंदाजांच्या पहिल्याच बॉलवरती विकेट येतो तेव्हा गोलंदाजांचा आत्मविश्वास कॉन्फिडन्स मात्र उंचावलेला पाहायला मिळतो आणि सध्या तरी किरणचा कॉन्फिडन्स आता उंचावलाय मैदानामध्ये. गुडलँड स्पॉट फटका फसलाय झेलची संधी शॉर्ट फाइंडिंगला खेळाडू आहे जज करतात जजमेंट चांगलं आणि इथं अजून एक धक्का आता लागेल टीम जय हनुमान ढोके संघाला. फलंदाज बाद. यानंतर सेकंड राऊंडला सुरुवात होईल. सेकंड राऊंडची पहिली मॅच पाहायला मिळेल. एका बाजूला आपण पाहू शकता कात्र बी संघ असेल आणि त्यांच्याच विरोधात मानकिवली संघ पाहायला मिळेल. तर दोन्ही टीम विनंती असेल इनिंग ब्रेक मध्ये आपण कॅप्टनला पाठवायचं आहे टॉस साठी. इनिंग ब्रेक मध्ये टॉस होतो आणि जो संघ इनिंग ब्रेक मध्ये लेट करेल नक्कीच त्यांना नक्कीच जी काय पेनल्टी असेल ती लगेच दिली जाईल. स्पर्धा अप्रतिम आहे. स्पर्धा नामांकित आहे. पर्व जरूर पहिलं असलं परंतु दिमागदार आयोजन आहे. जय हनुमान मित्र मंडल कानोर आयोजित ही स्पर्धा आपण पाहता. सरपंच चषक
खरं तर माननीय श्री अरुणजी जैतू राऊत सरपंच यांच्या नावानं मात्र ही स्पर्धा आपण पाहता. खरं तर काल देखील ते संपूर्ण नाईट मात्र या मैदानावरती होते आणि आज देखील प्रत्येक मॅच मात्र ते व्यासपीठावरती उपस्थित असून मात्र मॅचचा आनंद घेत आहेत. त्यांचं मनपूर्वक स्वागत. इथे फक्त दिशा दिली आहे, बॉलला पाठवलंय फाईन मध्ये डीप मध्ये आपण पाहता ऋतिक आहेत, परंतु थोडीशी मिसफील्ड आणि तदनंतर इथे 2 धाबा आता कंप्लीट केल्या जातात. 2च्या बरोबरीने डोके टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 18 या धावफलकावरती. सध्या तरी एका धाबेसाठी मैदानाच्या आत ढोके संघाला संघर्ष करावा लागतोय. फुल लेंथ ऑन साइडला मोठा फटका खेळायचा होता, परंतु बॅट अँड बॉलचा संपर्क नाहीये. अगदी याही षटकात आपण पाहता चांगली कामगिरी पाहायला मिळते. जबल हा देखील षटक आता संपलंय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर अगदी ढोके संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 18 या धावफलकावरती. पहिल्या षटकात धावा आल्या फक्त 7. तदनंतर सेकंड ओव्हरमध्ये जबल गोलंदाजी करत असताना जयेशने 9 धावा खर्च केल्या आणि तिसऱ्या षटकात मात्र फार कंजूस गोलंदाजी किरणच्या माध्यमातून पाहायला मिळाली, ज्यानं आपल्या ओव्हरची सुरुवात मात्र विकेटने केली होती. रुपेश भोईरला मात्र त्यानं बाद केलं आणि तदनंतर या ओव्हरमध्ये धावा फार कमी पाहायला मिळाल्यात. जबल तिसऱ्या षटकामध्ये फक्त 2 धावा पाहायला मिळाल्यात आणि 2 विकेट सुद्धा मिळवल्यात. चांगली कामगिरी किरणने केली आहे. कमबॅक करण्याचं काम मात्र पुन्हा इनगाव संघाने केलंय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 18 धावा धावफलकावरती. आता शेवटचं आणि अंतिम षटक शिल्लक आहे आणि शेवटच्या षटकात आता बॅट्समनला मैदानाच्या आत 10 का दम दाखवावा लागेल. अर्थातच पॉवरफुल हिटिंग आणि अटॅकिंग मूड काय असतं हे दाखवावं लागेल. सध्या तरी मंगेशला पण पाहता मॅगी मैदानाच्या आत अजूनही तैनात आहेत, ज्यानं पहिल्या बॉल पासून संघर्ष केलाय, परंतु शेवटच्याही ओव्हरमध्ये तो आपल्या टीमसाठी संघर्ष करतोय. संघर्षांच्या कहाण्या या सर्वांना आवडतात, परंतु संघर्ष करायलाही कोणाला आवडत नाही. परंतु सध्या तरी मंगेश, ज्याला आपण पाहिलं तर कित्येक सामन्यांमध्ये त्याने एकाधिक लढवलाय, परंतु या मॅच मध्ये पुन्हा एकदा मंगेश कडून अपेक्षा असेल की या शेवटच्या 6 चेंडूमध्ये किमान 15 ते 20 धावा तो कुठून काढावा. षटक क्रमांक 4 शेवटचं आणि अंतिम षटक. गोलंदाज बॉलिंग मार्कवरती. टीमचा सहसेनापती अर्थातच शंकर विसेला पण पाहता बॉलिंग मार्कवरती. शंकर विसे बॉलिंग मार्कवरती आलेत. शंकर विसे देखील चेंडूला दोन्ही बाजूला बोलवण्याची क्षमता त्यांच्याकडे असते आणि तोच गोलंदाज बॉलिंग मार्कवरती. गुडलेन स्पॉटचा बॉल, वेगवान चेंडू ऑन साइडला मात्र पिकअप स्ट्रोक खेळायचा होता, परंतु आता या ठिकाणी यस इथे चेक केलं जाईल की फलंदाज सेफ आहेत की अगदी बाद आहेत की नाबाद आहेत. आता इथे चेक केलं जाईल. स्टंपिंगचा प्रयत्न इथे केलाय आणि आता चेक केलं जाईल. भरपूर चांगले हे लाईव्ह टेलिकास्ट पाहायला मिळेल. सर्व काही स्पष्टपणे तुमच्या स्क्रीनवर देखील दाखवण्यात येईल. यस, बॅट्समन सेफ आहे त्या ठिकाणी, परंतु हा बॉल डॉट आहे. पहिलाच बॉल डॉट आलाय. शंकर विसे चांगली कामगिरी करत असताना पहिला चेंडू गुडलेन स्पॉट वरती होता, परंतु ज्येष्ठांचा मागे मी यष्टिरक्षक आपण पाहता खरं तर रोशन, अगदी रोशनचं कौतुक. ऑन साइडला मोठा फटका, परंतु डीप मध्ये खेळाडू उपस्थित. अगदी मंगेश कडनं आशा होत्या, अपेक्षा होत्या आणि त्यांना सध्या तरी ते नाराज केले. डीप मध्ये सूरज होते, सूरज कडव्यानं मात्र अप्रतिम कॅच टिपलाय. फलंदाज बाद. मंगेश बॅक टू दी पॅव्हिलियन.
होते नक्कीच त्यांनी हा कॅच पकडला आणि या कॅच साठी मात्र नक्कीच शुभेच्छा येतात. खरं तर सागर मस्ते आणि अमर चौधरी यांच्याकडे मात्र नक्कीच सुरजसाठी नक्कीच अभिनंदन येत. चांगला कॅच मात्र डीप मध्ये त्यांना टिपला. खरं तर या मॅच मध्ये मंगेशकरनं अपेक्षा होत्या, त्यांना मात्र सध्या तरी टीमला नाराज केलं. परंतु फटका भरपूर चांगला होता, परंतु डीप मध्ये त्याहून चांगली कॅच पाहायला मिळाली. सध्या तरी सिद्धिविनायक इनगाव संघाचा बोलबाला या मैदानावरती पाहायला मिळेल. आतापर्यंत गोलंदाजांनी आपली ताकद मैदानाच्या आत दाखवली आहे. शंकर बिशन देखील इथं पण पाहतात विकेट मात्र आपल्या खात्यामध्ये ऍड केली आहे. आतापर्यंत 18 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. सध्या तरी ही देखील मॅच आपण पाहता लो स्कोरिंगच्या दिशेने पाहायला मिळेल. मागचाही सामना आपण पाहता जबरजबर 16 धावा संख्येवरती जांतराजा बदलापूर गाव संघाला थांबवलं होतं जांभिवली संघानं. आणि आता याही मॅच मध्ये सध्या तरी गोलंदाज आपली ताकद दाखवतात. नक्कीच अमर सर काल आपण पाहिले धाबा होत होत्या, परंतु आज सध्या तरी खेळपट्टीनं रंग बदलले की काय असं देखील म्हणायला काही हरकत नाहीये. कारण की काल भरपूर साऱ्या धाबा होत होत्या, परंतु आज धाबा होत नाहीयेत. इथं पण पाहतात ऑन साइडला ड्राईव्ह केलाय, ऑन ड्राईव्हचा फटका, परंतु या चेंडूवरती एक धाव मिळाली. सिंगलच्या मदतीने टीमची टोटल 19 धाबा धावफलकावरती आहेत. ओव्हर पिच बॉल ऑन साइडला लॉब करण्याचा प्रयत्न. बॅट्समन आपण पाहता तर परेश होते. मोठा फटका खेळायचा प्रयत्न जरूर केला होता, परंतु बॅटन बॉलचा संपर्क नाहीये. सध्या तरी फिरकीचं आक्रमण सुरू आहे. सिद्धिविनायक इनगाव संघाकडून ऑन साइडला मोठा फटका खेळायचा आहे. बॅटचा अगदी टो इन आणि तदनंतर बॉल चाललाय फायनल क्षेत्रात. इथे एक धाव कंप्लीट, दुसराचा प्रयत्न आणि दुसरी धाव कंप्लीट, तिसराचा प्रयत्न सुरू आहे. तिसरी होईल का? आणि इथे जवळ 3 धावा तर कंप्लीट आणि चौथ्यासाठी आता फलंदाज इथे बाद होतील. 3 धावा कंप्लीट आहेत आणि चौथ्यासाठी फलंदाज बाद झाले. या ठिकाणी पाहिलं तर जबल चौथाही षटक संपलाय. पहिला सत्र या ठिकाणी संपला आणि पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना जय हनुमान ढोके संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 22 धावफलकावरती आणि 23 धावसंख्येचा एक छोटासा आव्हान मैदानाच्या आत सिद्धिविनायक इनगाव संघाच्या समोर उभा केलाय. परंतु कोणतीच धावसंख्या तुम्हाला विजयाची गॅरंटी देऊ शकत नाहीये. जोपर्यंत शेवटचा चेंडू शेवटची धाव पूर्ण होत नाहीये तोपर्यंत कोणता संघ जिंकणार हे सांगणं फार कठीण आहे. क्रिकेट मित्रांनो मॅचला मजा येणार आहे. 23 धावसंख्येचा टार्गेट मात्र सिद्धिविनायक इनगाव संघाच्या समोर उभा केला आहे. परंतु आपण इन्व्हाइट करूयात नेक्स्ट मॅच दोन्ही टीमचे कॅप्टन कात्र बी संघ आणि मानकिवली संघ दोन्ही टीमचे कॅप्टन आपण लगेचच टॉस साठी टॉस बॉक्स मध्ये आपण हजर व्हायचं आहे. कात्र बी संघ आणि मानकिवली संघ दोन्ही टीमचे कॅप्टन आपण लगेचच टॉस साठी यायचं आहे. टॉस केलं जाईल. इनिंग ब्रेक मध्ये टॉस केला जातोय. पहिला सत्र आपण पाहिलात. पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना जय हनुमान ढोके संघानं तब्बल 22 धावा बनवल्या आणि 23 धावसंख्येचा टार्गेट मात्र उभा केलाय टीम सिद्धिविनायक इनगाव संघासमोर. आणि या मॅच मध्ये सेकंड इनिंग मध्ये या 23 धावा चेस होतील की डिफेंड होतील हे ऐकवण्यासाठी आपण करूयात मायक्रोफोन वरती परिवर्तन आणि ऐकूयात खेळाच्या दुसऱ्या सत्रासाठी आमचे साथी समालोचक व्हॉइस ऑफ बदलापूर मॅडिसरांचा आवाज.
पाहायला मिळेल. अत्यंत चांगली क्रिकेट स्पर्धा आणि त्यामधील हे दोन संघ आता सध्या ताकदवान नेक्स्ट मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळतील. खऱ्या अर्थाने दोन मॅचेस आपण जर आज माणिकविली संघ या स्पर्धेमध्ये क्वालिफाय झाला तर मात्र उमेश भोसले, महेश शिरमाळी, भुरा मराडे आणि नरेंद्र कराळे यांच्या वतीने एकविरा ट्रिप, आणि जर जांभेली संघ क्वालिफाय झाला तर जांभेली गावचे शाखा प्रमुख विजयजी सावंत यांच्या वतीनं अलिबाग ट्रिप त्या संघाला देण्यात येणार आहे. लक्षात असू द्या, या अत्यंत महत्त्वाच्या सूचना आहेत, कारण प्रत्येक संघाला या ठिकाणी मोटिवेट करण्याचा प्रयत्न आणि कुठेतरी एक चांगली कॉम्प्लिमेंटरी देण्याचा प्रयत्न प्रत्येक आयोजकांचा असो, अर्थातच त्यांच्या पाठीराख्यांचा असो. बादच्या दिशेने आपण जाऊ. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये स्ट्राईक एंडला शंकर आणि नॉन स्ट्राईक एंडला सूरज. बॉलिंग सागरला तुम्ही पाहतात आणि बॉलिंग ट्रॅक वरती पहिले षटक जय हनुमान ढोके या संघाच्या वतीनं मंगेश भुईर. पहिला बॉल यावेळेस लेटकटचा फटका गली पॉइंट मध्ये आपण पाहतो. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न आणि ते बाल पाल बचावले गेलेत. कदाचित आपण पाहतो सागर हे सांगतात शंकरला अगदी रिस्की धाव घेण्यात आली. सरमण बदलापूर ग्रामीण क्रिकेट असोसिएशन संलग्न वांगणीचे कार्याध्यक्ष दिनेश दादा भोईर या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं मनपूर्वक स्वागत. धनराज मात्रे आपले मनपूर्वक स्वागत. अमोल भोईर यांना विनंती राहील आपण मंचावरती यायचंय. सहर्ष मनपूर्वक स्वागत आहे या सर्वच मान्यवरांचं. माझा आनंद घेत आहेत. 23 धावांची गरज या मॅच मध्ये टीम सिद्धिविनायक इनगाव या संघाला. 22 धावा पहिल्या सत्रामध्ये बनवण्यात आले आणि आता 23 धावांचं एक माफक लक्ष या मॅच मध्ये पाहायला मिळेल. हो, यावेळेस कदाचित स्ट्रॉंग अपील करण्यात आले परंतु पंच सहमत नाही आहेत. लाईन थोडीशी मिस केली आहे हेच पंच सांगतात. बाळा माने सर अगदी धावसंख्या फलकावरती 1 असताना मात्र स्ट्रॉंग अपील करण्यात आली आहे. चांगली गोलंदाजी मंगेशकडे सुद्धा आहे. ज्या पद्धतीने खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये गोलंदाजी केली आहे टीम सिद्धिविनायक इनगाव संघाने तशीच गोलंदाजी या मॅच मध्ये आता करावी लागणार आहे. आमचे अत्यंत जवळचे जिवलग मित्र अमोल भोईर, बोडवली गावचे नामांकित युवा उद्योजक, आपले मनपूर्वक स्वागत. हो, ऑन साइडला बॉल चालला डीप मध्ये. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक येतात वेगाने. विशाल चेंडूला उचलतील फेकतील दरम्यान 2 धावांचा कॉल आणि या 2 धावा सध्या अगदी आपण पाहतो भन्नाट वेगाने कंप्लीट करण्यात आलेले आहेत. 2 क्षेत्ररक्षण अगदी आपण पाहिलं तर पॉवर प्ले मध्ये डीप मध्ये पेट्रोलिंग करतात. एक क्षेत्ररक्षक लॉंग ऑफला आहे आणि एक मिड विकेटला विशालला तुम्ही पाहता. ज्या ठिकाणी नुकता चेंडू अडवण्यात आला बळाला 2 धावा बॅटिंग करत असताना सिद्धिविनायक इनगाव संघाला. हो, यावेळेस आपण पाहतोय लॉंग ऑफला चेंडूला उडवला. क्षेत्ररक्षक जज करतात, वेल जज, आणि ते कदाचित जणू काय फटक्याचा चटका लागला असेल. अगदी आपण पाहतोय फर्स्ट सेकंड थर्ड अटॅम्प मध्ये चेंडू कॅरी करण्याचा प्रयत्न होता, त्या ठिकाणी झेल ड्रॉप करण्यात आले. कॅचेस विन द मॅचेस, पकडा झेल जिंका क्रिकेटचा खेळ असं म्हटलं जातं. अरुणजी राऊत साहेब या माचा आनंद घेत आहेत. सरपंच चषक ही स्पर्धा आपण पाहतोय. खऱ्या अर्थाने त्यांनी उघड्या डोळ्याने पाहिलेलं स्वप्न आहे. म्हटलं जातं ना, युही नहीं मिलती राही को मंजिल, दिल में एक जुनून सा जगाना पड़ता है. अरे पूछा उन चूड़ियों से कैसी बनाती आशियाना, बोली 3 का उठाना पड़ता है. या मॅच मध्ये हा सामना तुम्हाला रंगतदार स्थितीमध्ये पाहायला मिळेल. जशी गोलंदाजी टीम इनगाव संघाने केली आहे तशीच गोलंदाजी आता खेळाच्या दुसऱ्या सत्रामध्ये आपण पाहतोय गोलंदाज मंगेश भोईर कडून. शेवटचे अंतिम 2 बॉल ओव्हर द विकेटने. हो, यावेळेस फटका चांगला काबाच्या दिशेने. शंकर दिशेने चेंडूला उडवला. क्षेत्ररक्षक रुपेश अगदी आपण पाहतोय पूर्णपणे गिरकी लगावली आहे आणि चेंडू अडवण्याचा प्रयत्न तोपर्यंत वेळ घेतलेला आहे आणि इथे धावा मिळतील 3. कदाचित चेंडू पडल्यानंतर पूर्णपणे जणू काय बॉलच्या सभोवत आली. रुपेश भोईर यांनी पूर्णपणे प्रदक्षिणा घातली आणि चेंडूला गॅदर केला. तत्पूर्वी 3 धावांचा अवधी होता. बॅटिंग करत असताना शंकर विशे, रुई ऑप्टिशियन, पुरस्कृत सिद्धिविनायक इनगाव संघ तुम्हाला पाहायला मिळेल. चांगलं क्रिकेट सातत्याने खेळत असतात शंकर विशे आपण पाहतोय. सेकंडला आता सध्या सागर, जे मात्र त्याला साथ देतात. संघाची धावसंख्या पहिल्या षटकाच्या प्रगती पथावरती 7 धावा. फुल टॉस बॉल. इथे मात्र दिशा देण्याचा प्रयत्न, कदाचित संपर्क झालाय की नाही परंतु पंच सांगतात नाही झाला
अगदी शाहरुख खान प्रमाणे हात बाहेर काढत असताना पंच सांगतात व्हाईट बॉल आणि आता बॉल चाललाय सरळ लॉंग स्टॉप एंडला. नशिबाचा मिळेल पंजा. आम आदमी का हात पंजा के साथ. पाच धाबा इथे मिळतात आणि आता मात्र हा नशिबाचा पंजा. संघाची धाबा संख्या पुढे चालली आहे सिद्धिविनायक इनगाव संघाची. ओ या वेळेस लाईन चांगली आहे. आणखीन एक बॉल. कीपर या ठिकाणी बीट होतात प्रदीप. कदाचित मी तर म्हणेन थोडस लक्ष विचलित होतं आणि आता आलेल्या बाईच्या या धावा मिळतील. धावा 4. बॅटिंग करत असताना सिद्धिविनायक इनगाव टीमला मिस्टेक झाली आहे असंच म्हणायला हरकत नाही आहे. आणि आता धावा अक्षरशः बहाल केल्या जात आहेत. कदाचित शेवटच्या बॉलसाठी आपण पाहतो एकंदरीत धावा 9 या ठिकाणी खर्च करण्यात आले. संघाची धाबा संख्या धाव फलकावरती 16 धाबा. 23 धावांची गरज असताना आपण पाहतोय आता फक्त येणारे 18 बॉल आणि आता विजयासाठी 7 धावांची गरज आहे. पंकज बोले यांची एडिटिंग चालू आहे. कदाचित आपण पाहतो ते अर्धशतक तुम्हाला सध्या युट्यूबच्या माध्यमातून पंकज बोले हे नाव तुम्ही सर्च केलं ना तर तुम्हाला आजच्या रात्रीतील त्याचं अर्धशतक तुम्हाला पाहायला मिळेल. ग्रामीण टेनिस क्रिकेट.in चं हे वैशिष्ट्य आहे. कुणाल डायरे जे ऑफिशियल अपडेटर आहेत अत्यंत चांगला या ठिकाणी आपण पाहतोय काम ते करत असताना सध्या त्यांच्यावरती जबाबदारी दिली आहे संपूर्ण स्पर्धेची. पंकज बोले वर्सेस शेलू टीमच्या अगेन्स्ट मात्र 50 धावा 15 बॉल मध्ये. जबरदस्त इनिंग. त्या इनिंगचं कौतुक होईल का होऊ नये कारण स्पर्धेमधील पहिलं अर्धशतक होतं. 18 बॉल आणि आता 7 धावांची गरज. कात्रप टीमला करायची बॅटिंग नेक्स्ट मॅच मध्ये आणि बाडकुली टीम करल फिल्डिंग. बॉल आणि आता 7 धावांची गरज. यावेळी चेंडूला उडवला क्षेत्ररक्षक या ठिकाणी प्रयत्न करतात परंतु अपुरे पडलेत. एक टप्पा घेत बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. शंकर विशीला मिळतील धावा 4. सिद्धिविनायक इनगाव संघ जाऊन पोहोचलाय एकंदरीत 20 या अंकावरती. शिल्लक आहेत 3 धावांची गरज. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. बॉल चालला बिड ऑफ वरून थोडस पुढे तोपर्यंत मिळते एक सिंगल धाव. आता सहज सोप्या पद्धतीने हा सामना जिंकता येईल सिद्धिविनायक इनगाव संघाला. अवघ्या 2 धावांची गरज या मॅच मध्ये. 21 धावा झालेल्या आहेत. पहिल्या षटकामध्ये मंगेश भोईरच्या विरोधात सामन्याचा बिमोड त्यांनी केला. नेक्स्ट मॅच कात्रप वर्सेस मानकिवली. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा स्वतःच्या फॉलोअर थ्रो मध्ये चेंडू गादर केलाय. डॉट बॉल. समीकरण भरपूर सोपं आहे. शुभम पाटील यांना तुम्ही पाहतात माझा आनंद घेत आहेत. एक चांगले पुरस्कार आहेत. सध्या आपण पाहतो त्यांचा फेवरेट संघ आहे SBCC उमरोली. साहिल लोंगले या संघाला ते नेहमी बांधत असतात. ओ यावेळेस विनिंग स्ट्रोक. बॉल चालला डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला अँड दिस वेल देन ऑल इज वेल. सामना जिंकलाय सिद्धिविनायक इनगाव संघाने. विजय संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. हार्ड लक टीम. जय हनुमान धोके.
या मॅचचा माडदमाश देऊ. अर्थातच लो स्कोरिंग मॅच ही आपल्याला पाहायला मिळाली आणि त्यामध्ये आपण करू गोलंदाजाचा विचार ज्याने अवघ्या 2 धावांचं षटक हाताळलं. 2 विकेट महत्वपूर्ण